जे आम्ही सगळं एकत्र येण्यामागचं ह्याच्यासाठी ही क्रिकेट स्पर्धा हे केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलाही मान पान ठाण कुणालाच नाही आहे। आणि आरजी काकांचं नाव जोपर्यंत सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत आरजी काकांचं नाव हे कायमस्वरूपी राहील असं मी एक ठिकाणी जाहीर आश्वासन देतो। धन्यवाद। श्रीमान आरजी काकांमध्ये सगळे माजी विद्यार्थी एकत्र आले, सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आहे। आम्ही पण इथे खेळण्यासाठी आलो, तरी पण आम्हाला एक एन्जॉय म्हणून आम्ही इथे खेळणार आहोत। बाकी सगळे मित्र मैत्रिणी एकत्र येऊन आम्ही मिळाले तर आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि खेळण्यासाठी सगळ्यांना खूप शुभेच्छा। आज आम्ही आरजी काते विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांनी आज विक्रम घडवलेला आहे। त्या क्रिकेटसाठी हा मोठा योगदान दिलेलं आहे सर्वांनी। आणि हा इथे आज कार्यक्रम आम्ही करतो आहे, इथे कोणत्याही प्रकारची आमची मुलं खेळणार आहेत, त्यांना त्रास होणार नाही, इजा होणार नाही अशी तू काळजी घे। आणि ह्या आजच्या या कार्यक्रमाला तू यजमानी म्हणून हजर राहा आणि हा नारळ देतो मान्य करून घ्या। हर हर महादेव। धन्यवाद। यानंतर ज्या ठिकाणी आपण हा स्पर्धेचा कार्यक्रम करतोय त्या जागेवाल्यासाठी या ठिकाणी श्रीफल वाढवतोय। सन्माननीय भगवान शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपण जागेवाल्यासाठी नारळ वाढवायचं। हे जागेवाले महाराजा, आज तुझ्या या ठाण्या वस्तीमध्ये आम्ही आज क्रिकेटचा संग्राम आखलेला आहे। याच्यामध्ये कोणत्याही जागेमध्ये काही इडापिडा असतील, दोष असतील ते पायाखाली दाबून टाक आणि ह्या आजच्या क्रिकेट संग्रामाला आम्हाला चांगली यश दे। कोणत्याही गोष्टी मुलांना कोणती इजा होणार नाही याची तू काळजी घे आणि या जागेमध्ये कसली इडापिडा असतील ते दाबून टाक आणि या आजच्या कार्यक्रमाला यजमानी म्हणून हजर राहा। हर हर महादेव। गणपती बाप्पा मोरया। स्पर्धेची आपण या ठिकाणी उद्घाटन सुरुवात करायची आहे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। गणपती बाप्पा मोरया। कॅप्टन बोल हे बाकीचे या संघटनेने विनंती की आपण नागरिकांसाठी यायचं आहे। सन्माननीय भगवान शिंदे साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेत गणपती बाप्पा मोरया। कोण निघाला? बॅटिंग बॉलिंग काय? श्रीमान आरजी काते विद्यामंदिर धामणी पंचक्रोशी या पंचक्रोशीतल्या 5 गावांच्यासाठी आदरणीय आरजी काते साहेब यांनी 1989ला शाळेची स्थापना केली आणि त्यापूर्वी पंचक्रोशीमध्ये कोणतीही शिक्षणाची व्यवस्था नव्हती, 7वीपर्यंत सोडलं तर। आणि त्या शाळेची स्थापना झाल्यानंतर खेडोपाड्यातून शिकणारे विद्यार्थी नोकरी कामधंद्यानिमित्त वेगवेगळ्या शहरात जाऊन नोकरी करत होते आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करायचं असा बरेच दिवसांचा एक मनात विचार होता। आणि ते 19 ऑगस्ट 2018ला या ठाण्यामध्येच पहिलं आमचं एक स्नेहसंमेलन झालं जे माजी विद्यार्थ्यांचं होतं। उद्देश एकच होता की आपल्या शाळेतील सर्व माजी विद्यार्थी एकत्र येणं आणि एकत्र आल्यानंतर आपल्या शाळेसाठी जे काय करता येईल, ज्या शाळेतून आपण शिकून बाहेर पडलो त्या शाळेतील, कारण ती शाळा आहे खेडेगावात, तिथे येण्या जाण्यासाठी बोला की तिथल्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताचीच आहे, तर त्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल हा एक विचार मनात होता। 2018ला एकत्र आल्यानंतर माझी विद्यार्थी संघटना ही स्थापन झाली आणि त्याचं प्रथम जे आम्ही त्याचं जेव्हा शाळेचं सगळं अवलोकन केलं, विश्लेषण केलं, तेव्हा असं कळलं की त्या विद्यार्थ्यांना काहीतरी मदत पाहिजे। मग तेव्हा आम्ही त्यांना गणवेश, वह्या, पुस्तकं, आवश्यक ती स्टेशनरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे खेडेगावी शाळेपासून 5 ते 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये होती त्यांसाठी वाहतूक व्यवस्था चालू केली। म्हणजे रिक्षा प्रत्येक गावामध्ये ज्या मुलांना घेऊन येतात आणि सोडतात चालू केली। त्याच्यानंतर जे माझे विद्यार्थी शिकून बाहेर पडले आणि ह्या धावपळीच्या जगात नोकरी धंद्यासाठी पोटावर पाण्यासाठी बाहेर फिरतात त्यांनाही कुठेतरी एकत्र आणावं, त्यांना कुठेतरी विरंगुळा मिळावा, एक स्वतःचा एक हक्काचा स्टेज मिळावं म्हणून आम्ही हे सगळं प्रयत्न करत होतो। आणि त्याचाच भाग म्हणून आज आम्ही इथे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केले जे 1989 पासून ते 2023 हा जो कालखंड बघितला 34 वर्षाचा, ह्या 34 वर्षामध्ये जेवढे शिकून विद्यार्थी बाहेर पडले ह्या सगळ्यांना आमच्या सर्व माजी विद्यार्थी संघटनेतील प्रत्येक सदस्याने कॉन्टॅक्ट करून त्यांची संपर्क साधून त्यांना सगळं एकत्र आणलं आणि आता जवळजवळ 9 सामने हे संघ मला आमचेच आहेत माजी विद्यार्थी संघटनेचे, त्यांनी 9 संघ तयार केलेत आणि ते खेळत असताना आमच्या शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या माझ्या विद्यार्थिनी ह्यांनासुद्धा एक विचार आला, ज्यानंतर एक जागृत झालं की आम्हालाही खेळायचं आहे
आज ते पण सर्व घरदार सर्व संसार सांभाळताना तेही तयार झालेत आणि त्यांचा इथे एक प्रदर्शन सामना होणार आहे. आणि हे सगळे विद्यार्थी एकत्र येऊन आपल्या शाळेप्रती आपल्या गावाप्रती जी त्यांची भावना आहे ते व्यक्त करत हे सर्व कार्यक्रम सादर करत आहेत. आणि खरंच ही खूप मोलाची गोष्ट आहे की आजही म्हणजे आमच्या पहिला बॅचमधून बाहेर पडला विद्यार्थी 50 वर्षाचा आहे, तोही आज खेळतोय. आणि 2022ला बाहेर पडला विद्यार्थी 16-17 वर्षाचा आहे, तोही एकत्र खेळतोय. ही आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी मोलाची गोष्ट आहे आणि हे असंच आम्ही यापुढे चालू राहील याची आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. खेळाचे सामने आहेत तर आज आम्ही भाग घेतला आहे. म्हणजे खेळण्यासाठी नाही पण आम्ही सगळ्यांना मिळण्यासाठी आता जो आनंद झाला आहे तो काही म्हणजे शब्दात सांगता येणार नाही. तर आज आम्ही सगळे भेटलो आहे आणि मस्त आनंद मजा करतोय. शिक्षण संस्थेचे श्रीमान मध्ये सगळे माझे विद्यार्थी एकत्र आले सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आहे. आणि आम्ही पण इथे खेळण्यासाठी आलो तरी पण आम्हाला एक एन्जॉय म्हणून आम्ही इथे खेळणार आहोत. बाकी सगळे मित्रमैत्रिणी एकत्र येऊन आम्ही मिळाले तर आम्हाला खूप आनंद झाला आहे. आणि खेळण्यासाठी सगळ्यांना खूप शुभेच्छा. काही खेळाडूंना शुभेच्छा. श्रीमान माझी विद्यार्थी संघटना सगळ्यांना खेळाडू सगळे स्पोर्ट्सवाले आर्ग्युमेंट्स जास्त करून असं आम्हाला इतकं छान वाटतं आहे. आता इतक्या वर्षांनी आमचे सगळे फ्रेंड्स भेटल्याबद्दल आम्हाला इतकं छान वाटतं आहे. सगळे मंडळींना सगळ्यांना शुभेच्छा आणि खरंच खूप छान वाटतं. नाईस. माझी विद्यार्थी सेवा संस्था आमची श्रीमान आर जी काते विद्यामंदिरची एक सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने आज भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज मोठ्या उत्साही वातावरणात ह्या स्पर्धांचं संपन्न होत आहेत. आज आम्ही अक्षरशः गावावरून 5 तासाचा प्रवास करून आलो. पण इथलं वातावरण बघून आम्हाला नक्कीच एकदम असं मन भरून आलं. एक चांगला उपक्रम आमच्या संघटनेने घेतला त्याबद्दल आमच्या सगळ्या संघटनांचे सर्व पदाधिकारी सर्व स्पर्धक या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आज विशेष म्हणजे आमच्या बॅचच्या मुली हिरकणी आणि शिवाई अशा 2 टीम आमच्या ह्या सहभागी होत आहेत. या सर्व सहभागी स्पर्धक मुलींना सुद्धा आमच्याकडनं सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा. आणि सर्व आमचे सगळे आयोजक सगळे संघमालक यांना या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद. अशा चांगल्या सोहळ्याचं साक्षीदार होण्याचा आम्हाला भाग्य आलं आपलं. थँक्यू. उज्ज्वला एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या 4. सुतन बघूया पुढे चेंडू काय करतायत. आणि हा निर्धावचा चेंडू मला वाटतं क्लीन बॉल झालेला आहे. आऊट झालेला आहे. आऊट क्लीन बॉल झालेला आहे. दम पडले नाही. क्लीन बॉल का जोड आहे. बॅट्समॅनचं नाव सांगा. बॅट्समॅनचं नाव सांगा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 4. षटक संपलेला आहे. पुढील षटक सुनीता आणि नंतर सामना करतात त्या उज्ज्वला. बघा पंच तुम्ही लक्षात ठेवा. पंच सामना थांबवा. वादळला सांगा त्याला थांबा. शांती घ्या. सुनीता बघा काय करते. पूर्ण केलं उज्ज्वला यांनी. धावसंख्या देखील बडबडते. धावसंख्या देते 5. एखादी संघाकडून वैयक्तिक पहिल्या संघाकडून सुनीता आपल्या षटकात पुढे चेंडू सामना करते ते उज्ज्वला. काय जातं काय पण तू झेल काय घेतलेला नाही आहे. एक तर धाव घेतलेली आहे. पंचाने धावबाद दिलेला आहे. शिवाय संघाकडून रोहित फलंदाज सत्ताने थोडासा मारलेला चेंडू. एक धावता पूर्ण केलेली आहे. धावसंख्या देखील बरोबर ते धावसंख्या 7. मला वाटतं दुसरं षटक संपलेलं आहे. 2 षटकांच्या संख्येनंतर धावसंख्या आहे 3. आपल्या षटकात चेंडू धावायचा आपल्याला पहिल्या चौकात बघूया. 2 धावा काढा. 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 धावा काढली आहेत. पंकजा एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय की हा सामना कोण जिंकेल. हा सामना बघूया. अजून 2
चट्ट खाऊ द्या मग तुम्हाला सांगतो मी. नाही तरी सुद्धा एकंदरीत पहिल्याच चेंडूमध्ये 2 धावा घेतल्या आहेत. चेंडूमध्ये 2 धावा घेतल्या. इरादा त्यांनी ठरवून आलेला आहे. आणि एकंदरीत मला वाटते पंच काय इशारा देतात नाही नॉट आउट आहे. मला वाटते आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय सगळेजण की आपल्या शेताचे पुढे चेंडू सामना करते ते दिशा इकडे संघाकडून गावातील खेळाडू 24 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना बघूया पुढे जाण्याचा प्रयत्न. आज महिलांसाठी या ठिकाणी बक्षिसांची आतषबाजी होते. एक प्रेक्षणीय असा सामना पुन्हा एकदा बघूया. सुंदर अशी एकंदरीत बॅक साईड सुद्धा जर फोड असतात तर आधुनिक आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये गडी बाद केलाय. यांनी सुंदर झेल टिपलेला आहे आणि पहिला गडी बाद झालेला आहे. दोन साठी कॅप्टन आले त्या नूतन कदम बघूया 15 धाव संख्या झाली 15 स्वप्नाच्या दशकात पुढे चेंडू एक धाव घेतलेली आहे. नूतन कदम बघूया. नूतन कदम 6 मारतात आणि त्यांना सलग 2 शतक 6 मारले तर जरा 500 रुपये मिळणार आहेत. सुंदर असा चेंडू मारला आणि मला वाटतं डायरेक्ट हिट केला. आम्हाला स्टंप लावायचं आहे. उद्या स्टंप लावायचं आहे 50 स्टंप. खेळाडूला प्रोत्साहित करायचं. एकंदरीत सामना पद्धतीने जास्त मला वाटतं एकतर्फी सामना व्हायला चालू आहे. एकंदरीत 2 सिंगल धाव काढली आहे. अंतिम टप्प्यात श्रीमान आरजी काते हायस्कूल चालू झाल्यापासून खरं सुरुवातीपासून कमिटी मेंबर जे होते त्या कमिटी मेंबरला वाटत होतं की आपण काहीतरी शाळा काढल्यावर आपल्याला त्याचा फायदा होईल. पण खरंच सांगायचं म्हणजे आज ज्या ह्या शाळेचं प्रतिनिधित्व जे केलं ते जे आपले श्रीमान आरजी काते आज हयात नसले तरी आज त्यांच्या आठवणीने हे आरजी काते हायस्कूल चालू आहे. आणि त्या हायस्कूलसाठी श्रीमान आरजी कातेने खूप प्रयत्न केले. आज जर शाळा चालू झाली नसती तर अनेक गावातले विद्यार्थी 7वीपासून खरं पुढे त्यांना शिक्षण घेता आलं नसतं. आज ज्या मुली सुद्धा मोठमोठ्या चांगल्या हुद्द्यावरती आहेत त्या केवळ आरजी काते हायस्कूलच्या प्रगतीमुळंच ते खरंच चाललं आहे. आज आमची म्हाडिक एक विद्यार्थी MP परीक्षा पास झाली. चांगले विद्यार्थी चांगल्या ठिकाणी पोस्टवरती कामाला आहेत. आज केवळ आरजी कातेच्या प्रयत्नामुळे हे सगळं यश धामणी पंचक्रोशीमध्ये आलं आहे हे खरं मला नमूद करावं असं वाटतं. आज जब माझी विद्यार्थी संघटना स्थापन झाली ही खरं 10 वर्षापूर्वीच जर झाली असती आणि तर अजूनही या शाळेला जे प्रगतीपथावर गेली असती असं मला वाटतं. धामणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी पंचक्रोशी या पंचक्रोशीमधील 40-50 वर्षापूर्वीची मुलं पालघर शाळेमध्ये की आपल्या परिस्थितीनुसार जात होती. त्याच वेळेला श्री झोलादेवी मंडळ ट्रस्ट ही आरजी काते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी स्थापन केली. मंदिराचं काम झाल्यानंतर संस्थेकडे तसा प्रकारचं काही उद्दिष्ट नव्हते, कामकाज नव्हतं. आणि त्याच वेळेला की ह्या भागातील पंचक्रोशी धामणी या परगड असू देत कोयना साकरोळी आईनी या भागातील कार्यकर्त्यांची एकजूट करून एक आमच्या झोलादेवी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी काते साहेबांचा मूळ उद्देश होता त्यांनाही त्यांच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेता नाही आलं आणि त्याचबरोबर असणारे आम्ही कार्यकर्तेसुद्धा पालघरसारख्या खेडसारख्या पायी करून शाळा हायस्कूलमध्ये जात होतो. आणि अशा वेळेला आमच्या भागातील मुलांना सुलभ शिक्षण व्हावं म्हणून आरजी कातेच्या नेतृत्वाखाली
श्री झोलादेवी शिक्षण प्रसारण मंडळाची एक स्थापना करून 1987 दरम्यान आम्ही संकुल उभारलं. खऱ्या अर्थाने ह्यामध्ये मोठं योगदान आर्थिक खाते साहेबांचं नेतृत्व होतं. त्यांचं शिक्षण जरी कमी असलं तरी त्यांना एक प्रकारची खंत होती मनात की आपल्या भागातली मुलं चांगल्या प्रकारचे 10वीपर्यंत सुलभ शिक्षण घ्यावं पाहिजे. आणि विशेषतः त्याच्यामागचं मोठे कारण होतं की मुलं जी आम्ही होतो ती एक पायपीट करून जात होतो. ह्या आमच्या भाग पंचक्रोशीतील धामणी, हिरापालगड, कोयना, रायनी, साखरो या भागातल्या मुली शिक्षण घेत नव्हत्या. परंतु 87मधून शाळा शिक्षण सुरू झाल्यापासून या आमच्या भागातल्या महिला विशेषतः चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतलं. चांगल्या प्रकारचं अव्वल त्यांना मुलं संपादन करता आले. त्यामुळे ह्या भागातली मुलं जी आहेत विशेषतः चांगल्या ठिकाणी आज उद्योगधंद्याला आहेत, चांगल्या प्रकारचा आपल्या मुलांवर संसार करत आहेत. आज कदाचित त्यांची मुलं चांगल्या प्रकारच्या शिक्षणामध्ये म्हणजे पदवीधर शिक्षणसुद्धा घेतलेलं असतील. असं एक महान कार्य खाते साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं. यानंतर थोडासा मध्यंतरीचा काळ असा होता की मुलांची उपस्थिती कमी, शिक्षणाचा पैशाचा विनियोग कमी होता, आधार कमी होता. अशाच वेळेला संदीप बिरवकर असू देत, आमचं नितीन कदम असू देत, विनोद गोवाले असू देत किंवा गावातील जी मंडळी प्रमुख मंडळी होती या लोकांनी माझी विद्यार्थी संघटनेची स्थापना केली. आणि खऱ्या अर्थाने मला अभिमान वाटतो मी माझ्या झोलादेवी ट्रस्ट समितीच्या वतीने यांचे एवढे आभार मानू शकतो. कदाचित त्याच्या मला शब्दही अपुरे पडतात की आज त्यांनी संपूर्ण धुरा आज ते चांगल्या प्रकारे सांभाळतात. त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते आहेत. आमचा सचिन काते असतील किंवा रुपेश काते असतील, आमचा ठसाळ असतील, किशोर ठसाळ असतील, बरीच मंडळी अशी आहेत की कार्यकर्त्यांचा आमचा मनोज खतादे आहे. सगळी मंडळी एका दिलाने एक सुर्वे नावाचा एक कार्यकर्ता आहे. एक चांगले कार्यकर्त्यांची आज पैठ निर्माण झाली. ग्रामीण भागामध्ये विनोद गोवाले नेतृत्व शाखेचं करतात. आज या भागामध्ये जी मुलं शिक्षण चांगल्या प्रकारे घ्यावी आणि त्यांना शाळेमध्ये येण्याच्या सुखसोयी हव्यात, म्हणजे गाडी घोड्याचा प्रश्न मिटवा म्हणून सुद्धा त्यांनी रिक्षा किंवा सगळ्या बंदाचा बंदोबस्त केला. चांगल्या प्रकारचं काम ते करतायत. मला एक कार्यकर्ता म्हणून एक वाटतं किंवा ही अशा प्रकारचं एक एकजूट एक संघटना आणि आज हा क्रिकेटचा सामना भरवला. एक असं वाटतं की आम्ही लहानपणी कदाचित खेळलो असेल कुठेतरी खाण्यामध्ये किंवा चोंड्यामध्ये. पण आज हे बघितल्यानंतर असं वाटतं की आम्ही उशिरा आमचा जन्म का झाला नाही, कारण आम्ही सहज खेळलो असतो. आणि कधी कधी वाटतं बरोबर नाही, कारण अंगातून कधी सारे येतात. अशा प्रकारचं चांगल्या प्रकारे नियोजन करणं म्हणजे तेवढं काम सोपं नसतं. एखादी कार्यक्रम घेणं, आम्ही स्वतः कार्यक्रम घेतो, विनोदी घेतात, सगळे घेतात, पण अशा प्रकारचे कार्यक्रम करणं त्याच्या मागचा संपूर्ण बांधणी करणं किंवा त्या नियोजन करणं सगळ्यांचं आणि नोकरी करणारे लोक आहेत की असे नव्हे की कोण घरात बसतात नाही सगळं नियोजन करतात. मला वाटतं यांनी स्वतःही केलेलं आहे. काही आता मी जेव्हा कार्यक्रम बघतो इव्हेंटला कार्यक्रम देतात, इव्हेंट सगळं बघतो, पण यांनी इव्हेंटला दिलेलं नाही. त्यांनी स्वखुशीने रात्रंदिवस बसून त्याचं नियोजन संदीप बिरवटकर, मिलिंद कदम किंवा आमचा अतुल असेल हे सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं. किशोर असेल या सगळ्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काम करून आज हे प्रकारचं जे क्रिकेटचा सामना भरवलेत. त्या सामन्यामुळे काय होतं आहे, सगळी मुलं ज्या भागात येणारी एकजूट होतात, एकजीव होतील. एक कौटुंबिक मेळाच म्हणूया आपण, क्रिकेट म्हणण्यापेक्षा कौटुंबिक मेळाच म्हणूया की जेणेकरून एक मुलं एकमेकाची त्या वर्षाची एकमेकाला भेटतात, हाय हॅलो करतात, कुठे राहतोस, काय करतो, कुठे खातोस, कुठे नोकरीला, अशा प्रकारचा सुसंवाद होतो. असं चांगला सुसंवाद ह्या पद्धतीने भविष्यात करावा. आम्ही जी जुनी मंडळी आहोत त्या नक्की आमचे बबनराव शिंदे आहेत, ते सुद्धा ह्या चांगल्या प्रकारचं त्यावेळेला काम केलेलं आहे. अशा सगळी मंडळी आम्ही त्यांच्या पाठीशी राहून एवढं आश्वासन देतो. मी ते सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी विनोद मागोजी गोगावले. मी अखिल भारतीय खेड तालुका मराठा सेवा संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे. आणि आज या ठिकाणी श्रीमान आरजी काते विद्या मंदिर, धामणी, आयनी, घेरापळगड, कोयना, साखरो या 5 गावच्या पंचक्रोशीचं या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा माजी विद्यार्थी संघटनेच्या आयोजित केलेल्या आहेत. त्या कार्यक्रमासाठी मी खास या गावावरून या ठिकाणी आज हजर आहे. विशेष सांगायचं म्हणजे 87 साली श्रीमान आरजी काते साहेबांनी हे आमचं हायस्कूल सुरू केलं आणि त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव कदम साहेब, बबनराव शिंदे, त्याचबरोबर हस खताते पंचक्रोशीतली जी त्यावेळची मंडळी ही त्यांना साथ देऊन त्यांनी त्यावेळेस हायस्कूल ओपन केल्यामुळं आज आमच्यासारखे खूप अक्षरशः की आम्ही शिक्षण घेऊ शकलो नसतो असे आमचे जवळजवळ आज 1500 ते 1600 आमच्या गावातले या 5 गावच्या लोकांनी त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. आणि आज सर्व बरीचशी मंडळी आमची उच्च स्तरावर काम करते. आणि उच्च स्तरावर काम करत असताना आज त्यानंतर आम्ही 2019ला आम्ही माझी विद्यार्थी संघटना स्थापन केली. आणि ही संघटना स्थापन करताना आम्ही संदीपजी बिरवटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना स्थापन केली. आणि ह्या वर्षीपासून
आम्हाला वाटतं मुंबईच्या ह्या सगळ्या मंडळीने आमच्या या 2023चा आज श्रीमान आरजी काते चषक क्रिकेटचा चषक या ठिकाणी स्पर्धा जी आयोजित केलेली आहे ही इंटरनॅशनल स्पर्धा आयोजित केली आहे आणि ही 5 गावची आहे आणि ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे जी 5 गावमधली जी तरुण पिढी एकमेकाला ओळखत नव्हती आणि ह्या माझ्या विद्यार्थी संघटनेमध्ये ओळखायला लागली आणि 5 गावांमध्ये जे तरुण पिढी आहे जे आज नोकरीनिमित्त सगळे बाहेरगावी आहेत त्यांना ते एकत्र यायला ही माझी विद्यार्थी संघटना आज एक माध्यम म्हणून मिळाली आणि त्याच्यामुळं काय झालं आहे जे एकमेकाचं मित्रत्वाचं नातं सुरू झालं आणि मित्रत्वाचं नातं जवळजवळ आता एकमेकाचं भावाच्या रूपात बदलत गेलं आणि एकमेकाची इतकी आपुलकी वाढली की माझ्या जवळचा माझा भाऊच आहे आणि असं या ह्याच्यातून आम्ही ह्या विद्यार्थी असल्या तरी भाऊ बहीण या नात्याने हे सगळं आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आणि परंतु ही जी आज क्रिकेटची स्पर्धा आहे जे आम्ही सगळं एकत्र येण्यामागचं ह्याच्यासाठी ही क्रिकेटची स्पर्धा हे केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलाही मान पान ठाण कुणालाच नाही आहे प्रत्येक एक व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येकच्या ग्रुप ॲड केलेला आहे आणि या ग्रुपमध्ये सर्वांना आम्ही इन्व्हॉल्व करून प्रत्येक मेसेज दिला जातो आणि हे सगळे आमचे जी मंडळी आहे माझी विद्यार्थी हे सगळे दानशूर आहेत त्यामुळे ती आमच्या संघटनेला आर्थिक मदत करते आणि आम्ही हा सगळा आर्थिक जो आमचा फंड आहे हा चांगला त्याचं नियोजन करून आम्ही त्या गोरगरीब मुलांसाठी आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्याचा उपयोग करतो आणि आरजी कातेंचं नाव जोपर्यंत सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत आरजी कातेंचं नाव हे कायमस्वरूपी राहील असं मी एक ठिकाणी जाहीर आश्वासन देतो आणि माझं धन्यवाद. बाद होत आहेत आणि सुंदरचा क्षेत्ररक्षण केलेलं आहे सुंदर क्षेत्ररक्षण मला वाटते खेळाला वयाचं बंधन 1992 ची अशी कॅप घातलेली एकंदरीत 1992 सपोर्टर सुंदर असं 4 धावा धडक बॅटिंग पुन्हा एकदा 4 धावांनी संघाची धावसंख्या होती ती प्रमोद दादा नावाजलेले खेळाडू प्रमोद कदम आणि 3 षटकार मारले तर 1000 रुपये पारितोषिक आलेले आहे भरत बघूया मला वाटते बघूया क्षेत्ररक्षण एकदम बी गटाचं एकदम पूर्णता चेंडू अडवला गेलाय तो आताचा चेंडू तो बघा बॉलर मी चष्मा काढा आणि ते दिसणार नाही मला वाटतं दोन चेंडू आहे चेंडू चष्मा तुम्ही गॉगल काढा विचार साहेब सुरेश भोगावले वाईट चेंडू आणि वाईट चेंडू अडवताना संघाची धावसंख्या झाली होती 25 विवेक शिंदे सुंदर असा चेंडू टोलवला आणि 1 धाव झाली धावसंख्या झाली होती 26 आणि एकंदरीत पुन्हा चेंडू आणि 1 धावसंख्या झाली 27 सुंदर असं प्रतीक त्यानंतर होणारा सामना वाईट उदय वाईट चेंडू ए वाईट आहे पुन्हा एकदा सुंदर खाते पैसे घ्या रे पावले वाजता
सुंदर असे सेलिब्रेशन एक संघाकडून तेवढंच एकदम अनंतिके ऑरेंज संघाचे संघनायक संघ व्यवस्थापकाला विनंती आहे मैदानामध्ये येत आहे श्रीकृष्ण 11 केतन गोगले सेकंड वरसाठी केतन गोगले अनंतिके ऑरेंज संघाचे कप्तान समीर यादव उचलून मार 29 सुंदर अशी गोलंदाजी किती पाहिजे प्लेयरने थोडं मागे यायचंय जी संघाचे जे प्लेयर आहे त्यांनी मागे यायचंय नॉट आउट सिंगल असे सिंगल न स्टंप आउट 2 धावा धावसंख्या होती ती 16 सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत कर्णधार स्वतः आणि धावसंख्येने 17 धावा पुन्हा एकदा अजय दादा उद्या काय करतात आणि आणि या ओव्हरमध्ये त्याने स्वतः 3 विकेट घेतलाय स्वतः कर्णधार म्हणून आपला आनंद तो मैदानाच्या बाहेर घ्यायचा आहे एकंदरीत कोणी मैदानात धावत जायचं नाहीये सुंदर असं चेंडू रयत शिक्षण संस्थेच्या संचालित श्रीमान आरजी काते हायस्कूल धामणी पंचकृषी या संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थींचे क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी ठाणे या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। त्या संस्थेचे सन्माननीय आमचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संदीपजी बिरवटकर त्याचबरोबर त्यांच्या सर्व सहकार्याने अथक परिश्रमाने या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। मुंबईस्थित असलेल्या या ठाणेसारख्या ग्राउंडवर माझ्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी एकत्रित येत या पद्धतीने अतिशय भव्य या स्पर्धा आयोजित केल्या त्याबद्दल या संस्थेचा चेअरमन या नात्याने मी मनपूर्वक संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं हा याचा उपक्रम सगळ्या माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणण्याचा आहे आणि तो साध्य करण्यासाठी ही माजी विद्यार्थी संघटना नेहमीच प्रयत्न करत असते। त्यांना मनापासून संस्थेच्या वतीने धन्यवाद देतो। तो नितीन भिलारे किती धावा करतोय आता उठून मारण्याचा प्रयत्न बघूया एक धाव पूर्ण केलेली आहे पंचांकडे धाव मागतात धावचित्ता पंचांकडे धाव मागतात आर्यभट्ट संघाचे खेळाडू मला वाटतं हा धावचित होतोय संघाचा नितीन सुंदर अशी गोलंदाजी करतायत धावसंख्या आहे ती 2 षटकांच्या सामन्यानंतर धावसंख्या आहे ती 2-5-13 डेड बॉल लक्ष ठेवा सांभाळून त्या दरम्यान डेड बॉल या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे यूट्यूबला आणि हा आउट होतोय वेट ना रे पडला एक रन हे डिक्लेअर ओव्हरथ्रो होय ओव्हरथ्रो आहे ना बॅट्समनचं नाव शैलेंद्र मला रनअप ठेवणार यार चला ना म्हणा चल ना ओव्हरथ्रो ना है आहे ये गाना गडी बाद होतोय संपले का
तिसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या येते 16. 2023 या सामन्यासाठी विद्यापीठाचे चेअरमन आदरणीय अजय शेट्टी विरोडकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्व माजी विद्यार्थी संघटनेकडून आणि सर्व विद्यार्थ्यांकडून आपलं सरचे स्वागत आहे. 2 धावा. सध्या आपल्या शक्ती पुढे चेंडू सामना करतोय तो आदित्य. एक धावा पूर्ण केलेली आहे. धावसंख्या देखील पडते. सध्या आपल्या शक्ती पुढे चेंडू सामना करतोय तुषार. पुढे जाण्याचा प्रयत्न बघूया. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावरती. धावसंख्या येते 22. सामना करतोय आदित्य. 5 चेंडू. ओके. पुढे मारण्याचा प्रयत्न परंतु एक धाव केलेली आहे. सुंदर असं गोलंदाजीचा. सर्वप्रथम सर्वांना म्हणजे मी इथे आले, मला इथे बोलावलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. आपले अध्यक्ष संदीप बिरवडकर त्यांचे आणि माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे मनापासून खूप खूप आभार. या स्पर्धेचा मला भाग होता आलं. आणि क्रिकेट म्हणजे मला स्वतःला पर्सनली खूप आवडतं क्रिकेट. आत्तापर्यंत म्हणजे मी क्रिकेट टी व्हीवर बघत, आपण सगळेच बघतो आहे किंवा काय, पण मुली खेळतात हा एक वेगळा एक अनुभव तो मला इथे घेता आला. मी स्वतः कधी कधी शिवाजी पार्कला जाऊन असंच एन्जॉय म्हणून क्रिकेट खेळते किंवा त्याचा एक भाग होता यावा यासाठी प्रयत्न सुरू असतो. कधी काय कसं कॅरेक्टर येईल शूटिंगमध्ये सांगता येत नाही. क्रिकेट खेळावं लागेल त्यामुळे ही थोडीशी प्रॅक्टिस असते पण मजा येते खूप. आता मी इथे बघितलं सगळ्यांचा उत्साह एकदम खूप, सगळे एकदम छान आनंदात आहेत कारण प्रत्येक हा एक रियुनियन आहे प्रत्येकाचा. आता हा या माध्यमातून होतो आहे. काही लोक फक्त भेटतात गप्पा मारतात पण हा काहीतरी एक वेगळा कॉन्सेप्ट वाटला मला. खूप छान वाटतं आहे. म्हणजे सगळ्यांनाच आनंद होत असेल कारण खूप आधीची बॅच आत्ताची बॅच सगळ्यांचे काय काय बदल झालेले आहेत ते तुम्हाला बघता येत आहेत. तुम्ही भेटताय त्यांचं एक वेगळं बोलणं या माध्यमातून खेळाच्या माध्यमातून. तर ही छान कॉन्सेप्ट मला वाटली. आणि आता मी मुलींना एवढंच सांगेन की आता फिल्म्स येत आहेत क्रिकेटवर. मिताली राज फिल्म येऊन गेली, आता एक नवीन फिल्म सुरू म्हणजे येते. तर मग मुलीसुद्धा आता क्रिकेटमध्ये सुद्धा मागे नाही राहिल्या आहेत. म्हणजे मुलांच्या बरोबरीने जसं आपण म्हणतो की प्रगती करतायत तर त्या खेळातूनही प्रगती करतायत याचा एक विशेष आनंद आहे. आणि मला माहिती आहे आता सामना कुणीही जिंकू देत पण एक वेगळा आनंद असतो जो आपण घरी घेऊन जातो नंतर आपण त्याच्याबद्दल बोलतो. तर मला एवढंच वाटतं की सगळे छान खेळतील. मला माहिती आहे कुणी जिंकू देत त्या फरक नाही पडत. सगळे छान एन्जॉय करा. आणि खरंच खूप खूप मनापासून आभार कारण मला इथे बोलावलं आणि मला खूप छान वाटलं. एक वेळात वेळ इथे काढून मी आली आहे पण मी काहीतरी छान घेऊन जाईल याची खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम आरजी कच्चे विद्या मंदिर त्यांचे खूप खूप धन्यवाद की मला संधी दिली त्यांनी की इकडे बोलावलं. त्यांनी सुनील कदम आणि त्याचे सगळे मित्र सहकारी त्यांचे धन्यवाद बोलावलं. क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडता विषय आहे. प्रत्येक घरात कोण ना कोणतरी क्रिकेटर आहेच की बाबा त्याला आवडतोच क्रिकेट. तर महिलाही आहेत. मला हा खूप कार्यक्रम खूपच सुंदर आवडला की रियुनियनच्या माध्यमातून तुम्ही क्रिकेट तर असं एका शाळेतच तुम्ही तुमच्या शाळेत एक असं रियुनियन भरवलं. खरंच सगळ्या खेळाडूंचे माजी विद्यार्थी खेळाडू ते त्यांचे सहकारी त्यांचे परिवार आलेले आहेत. त्यांचे खूप धन्यवाद किंवा अभिनंदन शुभेच्छा की तुम्ही एवढं सुंदररित्या हा क्रिकेटचा सामना इकडे भरवला आहे. तेच आता मी इकडे ऐकत होतो की नाही कुणीही जिंकू देत तृप्ती बोलली तसं ते बोलले हो कुणीही जिंकू दे आम्ही समजूतदार आहोत कारण सगळेच जिंकत आहेत या माध्यमातून. खूपच छान गोष्ट आहे की इकडे कॉम्पिटिशनही आहे पण ती एवढी हेल्दी कॉम्पिटिशन आहे की सगळे एवढे छान मजा मस्ती करत आहेत. जेवण सुरू आहे आणि आम्हाला बोलवलं याचं खूप खूप धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असेच तुम्ही दरवर्षी नाही म्हणणार पण तसं तर तुम्ही रविवार भेटता की कमीत कमी तुम्ही असे दर महिन्याच्या रविवारी भेटत जा आणि असेच क्रिकेट सामने किंवा दुसरे सामने असे खेळत जा. महिलांचीही खूप खूप त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद की तुम्ही
एवढं प्रोत्साहन देत आहे ह्या खेळाला, तुम्ही येत आहे समोर आणि खरंच खूप धन्यवाद. शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद महोदय. 23 काहीसा दबाव नागेश आणि ओमकार यांच्यावरती सुंदर असं चालू आहे आणि बघूया एक धाव आणि धाव झाले तर 24. शेवटचे दोन चेंडू आणि सुंदर असा चेंडू टोलवला आहे ओंकाराने आणि या 2 धावा. धाव संख्या झाली ती 26-26. खेळाडू मॅजिक मैदानामध्ये असं घेतात की स्टार भरपूर आनंद घेत आहेत, आपल्याला पाहायला मिळतंय. बघा मानवता प्रयत्न मला वाटतं 9 चेंडू आहे. अवांतर धाव संख्या देखील बरोबर एक धाव, एक धाव महत्वाची आहे. स्तंभ बघा जरा, स्तंभ बघा. संघाला सहसा सहजी बॉल काय देत नाही आणि गटाचं क्षेत्ररक्षण बघूया. एकदा तर पूर्ण केलेली आहे. सुंदरचं क्षेत्ररक्षण पुन्हा याच्याकडून आरी फायटर्स कडून सुंदर असं क्षेत्ररक्षण करतात आरी फायटर्स. तसेच सुंदर अशी गोलंदाजी करतात सुदेश पवार. बघूया प्रल्हाद डिके कैच गई, बैच गई. ऐसा ही कुछ देखने के लिए मिल रहा है अभी. सुंदर क्षेत्ररक्षण तेवढीच सुंदर अशी गोलंदाजी करतात सुदेश पवार. दुसरं षटक प्रगतीपथावरती, अजून 2 षटक बाकी आहेत. आधुनिक खेळ समाप्त झालेला नाही आहे. एकंदरीत 6 धावा आणि ओव्हर झाली आहे. दुसरं षटक संपलंय. सुनीलने या ओव्हर मध्ये षटकार मारला तर कुणाल कदम यांच्याकडून 501 रुपया. मला वाटतं कुणाल कदम कुठे असतील त्यांनी 501 रुपया तयार ठेवा. कुणाल कदम 6 किती आला 33 अजून जर 6 मारला तर कुणाल बोलते 500 अजून देईल. पुढील चेंडू सामना करतो प्रताप. जिंकण्यासाठी 6 चेंडू 9 धावांचा आवश्यक कंपल्सरी चेस आहे. बघूया कोणता संघ आज फायनलसाठी प्रवेश करतोय. मयूर फास्ट घ्या. मयूर 6 बॉल 9 रनाची आवश्यकता. 6 बॉल 9. प्रताप मला वाटतं सुंदर अशी बॅटिंग. ज्यांची नावं मोठी असतात तो खेळाडू मोठा नसतो, तो वेळेला उभा राहतो तो मोठा असतो. मला वाटतं सिद्धू मला वाटतं दिनकर चव्हाणच्या टीमसाठी देवदूत बनून खेळतोय आणि हा वाईट बॉल होता. पण मला वाटतं सिद्धूला स्वतःवर विश्वास आहे. 4 बॉलमध्ये 8 धावाची आवश्यकता असताना सिद्धू बघूया काय करतोय. 4 बॉल 8 धाव. अवांतर धावा. मला वाटतं बॅट्समनची हीच रणनीती असली पाहिजे, कारण एक वाईट 1 नो बॉल येऊ शकतो अशी सगळ्यांची धारणा असते. आणि आऊट. मला वाटतं दिनकर चव्हाण टीमसाठी देवदूत ठरलेला सिद्धू आऊट झालेला आहे. आणि साखरोळे बॉयजचे उत्तम प्लेअर म्हणून ज्यांना ओळखलं जातं जिम्नॅस्टिक संदेश माडी. 4-7 सामना करतो नितीन. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तितकी सुंदर अशी गोलंदाजी नागेश नावाला गोलंदाज आरू पाटील संघाचा. बघूया पुढील चेंडू सामना करतो नितीन. किती धावा करतोय. क्षेत्ररक्षण आणि 6 धावा. धाव संख्या भरपडते. धाव संख्या होती ती 7. नागेश सुंदर अशी गोलंदाजी करतो. तितकंच सुंदर असा क्षेत्ररक्षणाची साथ तुमची तुम्हाला द्यायची आहे गोलंदाजाला. नागेश आपल्या षटकात पुढे चेंडू सामना करतो तो नितीन. पडून मारण्याचा असं करून नाही चालणार पुन्हा. एखादा सलग 2 चेंडू मध्ये
मारलेला आहे तो नितीन आणि धावसंख्या होती ती पहिल्या षटकाच्या संख्येनंतर धावसंख्या होती 1-11. 1-11. दुसऱ्या षटक घेऊन आलेला आहे तो सोमेश सामना करतो तो सिद्धू. बघूया शेवटचा षटक किती हॅलो. दुसऱ्या षटक प्रगती पथावर आर्मी संघाचे संघनायक क्षेत्ररक्षण साधवत आहेत. कृपया आपल्याकडे वेळ कमी आहे, लवकरात लवकर सामना चालू ठेवायचा आहे. 11 रन. मला वाटतं जरी मॅच जिंकायची असेल तर सिद्धू तुला मला वाटतं मोठा 3 प्लेयर ठेवता येतील. बाउंड्रीवरती 3 प्लेयर 1 प्लेयर मध्ये ठेवा. सोमेश आपल्या षटकातील पहिल्या चेंडू सामना करतो तो सिद्धू. ती धावा करतो बघू या षटकात पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम आहे याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा वाद घालू नका. सोमेश आपल्या षटकातील पुढे चेंडू सामना करतो तो सिद्धू. कृपया या मुलाला बाहेर काढा. हा मुल पुढे चेंडू धावसंख्या टेक्निकवर पडते. धावसंख्या होते ते 20. दुसऱ्या शेवटचे षटक चालू आहेत ते सोमेश याचा सामना करते तो संदेश. मगाच्या टीम मधला हिरो पुन्हा 6 मारताना दोन्ही एका टीम मधले प्लेयर आणि सुंदर असेच प्लेयर सोमेश आपल्या षटकातील पुढे चेंडू सामना करतो संदेश. निराश होऊन जाऊन थोडेसे निराश या ठिकाणी या ठिकाणी निराश होताना संतोष कदम. पण हा गेम आहे, हा गेम शेवटच्या बॉलपर्यंत असतो. जसं आजच्या मॅच मध्ये पाहिलं संदेशने 6 मारून मॅच जिंकवली, तशीच मला वाटतं आपल्यालाही यासाठी निघावं लागेल. आणि आता मला वाटतं सोमेश संदेश बोलूया शेवटचा चेंडू सुद्धा सीमापार मारतोय का आणि हा चौका. पंचांनी मॅच सुरू करायची आहे. पहिल्याच बॉल मध्ये लागलेला फटका 1 बॉल 1 रन. आता सोमेशला ज्यांनी ओव्हर मध्ये 6 मारून दिलेले आहेत, आता मला वाटतं त्याची गरज संघाला आहे आणि संघाला जिंकून देण्यासाठी त्याला खेळावंच लागेल. मला वाटतं तुम्हाला 1-2 रन काढून या ठिकाणी काहीच होणार नाही. चव्हाण आणि मनोज खताते यांची टीम जे मला वाटतं रखडत या ठिकाणी फायनल पर्यंत आली आणि एका टॉस एखाद्या चिठ्ठीमुळे माननीय अजय शेठ बिरवडकर साहेब असतील, त्याचप्रमाणे संतोषजी जोडकर साहेब असतील यांना विनंती करतो की या विजयी संघाचं आपण यथोचित मान सन्मान आणि गौरव करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या संघाचं कौतुक करायचं आहे. या माजी विद्यार्थ्यांनी कौतुक करायचं आहे की आपला या संस्थेची वेळ घेऊन या स्पर्धेसाठी आपला दिवस मेहनत घेऊन आज स्पर्धेतील विजयी संघ हिरकणी 11 या विजयी संघाचं पुन्हा एकदा सर्वांकडून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे
यशवंतराव कदम साहेब यांना विनंती करतो की या विजयी उपविजयी संघ शिवाई 11 यांचं या ठिकाणी आपण पारितोषिक देऊन अभिनंदन करायचं आहे, गौरव करायचा आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी पैठणी देण्यात येणार आहे आणि या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे निशा कडव. हिरकणी 11 संघातील खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू निशा कडव हिला मान्यवरांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी पैठणी सन्माननीय अनिल देवाळे असतील सुमिता देवाळे यांच्या हस्ते निशा कडव हिच्यासाठी पैठणी या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू निशा कडव सर्वांनी टाळून कौतुक करायचं आहे. संदेश महाडिक जयश्री कृष्ण 11 या संघाचा फलंदाज 1992-11 या संघाचा खेळाडू संदेश महाडिक याला उत्कृष्ट फलंदाज त्यानंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज आरवी फायटर्सच्या संघाचा नागेश जाधव. आरवी फायटर्सच्या संघाचा गोलंदाज नागेश जाधव. विनंती गोगल यांना विनंती करतो की आपण त्यांना त्याचा सन्मान करायचा आहे. आरवी फायटर्स या संघाचा गोलंदाज बेस्ट बॉलर नागेश जाधव. त्यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ दी सिरीज 1992-11 संघाचा सिद्धेश मोहिते या संघाला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ आरवी फायटर्स या संघाला आम्ही या ठिकाणी गौरव करत आहोत. या संघाचे संघ मालक मी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी संतोषजी कदम त्याचप्रमाणे संपूर्ण खेळाडूंना विनंती करतो की या ठिकाणी आपला पारितोषिक घ्यायचं आहे. या स्पर्धेतील उपविजेता संघ आरवी फायटर. सर्वांनी टाळ्या वाजवायचे आर्मी फायटर्स या संघासाठी. माता की जय, वंदे मातरम, जोलाय माता की जय, जोलाय माता की जय. आणि विद्यालयाच्या